ध्येय आणि चिकाटीने यशस्वी जीवनाचा राजमार्ग गाठता येतो. चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांचं प्रतिपादन. माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा झाला समारोप. विद्यार्थी जीवनात निश्चित ध्येय आणि चिकाटीच्या जोरावर यशस्वी जीवनाचा राजमार्ग शोधून यशाची अनेक शिखरे पदाक्रांत करता येतात, असं प्रतिपादन चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केलं. ते माडखोलकर महाविद्यालय चंदगडच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी मजरे शिरगाव इथं बोलत होते. श्री चव्हाण पुढे म्हणाले की विद्यार्थी हा एक मातीचा गोळा आहे. त्याला आकार देण्याचं कार्य गुरुजन वर्ग, आई वडील आणि समाजातील विभिन्न घटक करत असतात. आपण समाजाचं देणं लागतो. या ऋणातून मुक्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपणं आणि श्रमाची प्रतिष्ठा वाढवावी. मानवी जीवन समृद्ध घडवणारी ही योजना आहे. यामधून आपल्याला नेतृत्व कौशल्य, श्रम प्रतिष्ठा, वाईट गोष्टीचा त्याग, बांधिलकी, सेवाभाव, वेळेचं योग्य नियोजन, सुसंगती, समाजभान, व्यक्तिमत्व विकास, वैचारिक प्रगल्भता अशा असंख्य गोष्टी शिकता येतात. यासाठी आपण NSS शिबिरात सहभागी होणं गरजेचं असतं, असं मत त्यांनी मांडलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर MM माने होते. ते म्हणाले, विद्यार्थी केवळ पुस्तकी किडा न बनता त्याला सर्वगुण संपन्न बनवायचं असेल तर राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये आणि विविध ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होणं जरुरीचं असतं. तुम्ही या गावाशी स्नेहसंबंध जोडण्यासाठी 8 दिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजाच्या हिताची अनेक कामं केलात. त्याचं प्रबोधन केलात आणि सारा गाव बदलून टाकला. यातच खरं शिबिराचं उद्दिष्ट साध्य झालंय. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सर्व स्वयंसेवकांना मतदार जनजागृतीची शपथ देण्यात आली आणि उपस्थित ग्रामस्थ आणि युवकांमध्ये मतदान आणि मतदारांच्या हक्काविषयी जाणीव जागृती करण्यात आली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक शिबिराचे प्रकल्प अधिकारी आणि कोल्हापूर जिल्हा समन्वयक डॉक्टर संजय पाटील यांनी केलं आणि 7 दिवसांमध्ये शिबिरात राबवलेल्या उपक्रमांचा धावता आढावा घेतला. डॉक्टर AP पाटील, कुमारी गावडे यांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी गावचे उपसरपंच मोहन कुंदेकर, विलास वाके, दिलीप सूर्यवंशी, डॉक्टर NS मासाळ, डॉक्टर NK पाटील, प्राध्यापक RS पाटील, डॉक्टर RA कमलाकर, डॉक्टर KN निकम, प्राध्यापक BM पाटील, डॉक्टर AY जाधव, शिवराज हसुरे, श्रीपाद सामंत, महेश सामंत आदींसह स्वयंसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक AD कांबळे यांनी केलं तर आभार डॉक्टर SD गावडे यांनी मानले.